सारिखे पूर्णवैराग्याचे वशिष्ठा परिज्ञान योगेश्वराचे कवी वाल्मिका सारिखा मान्यसा नमस्कार माझा सद्गुरु रामदासा सह्याद्रीचा विभाग विलसे मांदार शृंगावरी नामे सज्जन जो नृपे वसविला श्री उर्वशीचे साकेताधिपती कवी भगवती हे देव जाचे श्री तेथे जागृत रामदास विलसे जो या जना उद्धरी. आज आपल्याला बुद्धिवाद असा समाज शिकायचा. याच्या आधी आपल्या लक्षात शिकवण निरूपण चालू आहे आणि त्या शिकवण निरूपणामध्ये आपण भाग्यवान पण पाहिला, करंटा पण पाहिला आणि एवढं करता करता स्वाभाविकच म्हणतात असं की भाग्यवान कोण, तर त्या दिवशी आपण समर्थांचा विचार केला की खरंच समर्थांचे सगळे संत जे आहेत ते ज्या पद्धतीने कार्य केलं त्यांच्याकडे ती भाग्यवानाच्या सगळ्या गोष्टी होत्या. तुमचा आमचा विचार करता आपण म्हणतो की सगळं कळतं पण नाही बाबा जमत, मग आपण स्वतःला करंट किंवा दुर्दैवी म्हणतो. तसं ते करंट लक्षणं पण आपण पाहिली. आज मात्र आपल्याला पाहायचं आहे तर खरा नेता कसा असतो, खरा नेत्याच्या अंगी कोणते गुण असायला हवे आणि जे गुण आहे ते गुण टिकायला कसे हवे याचा पण विचार समर्थांनी या समासात केला. त्यामुळे सगळं शेवटी बुद्धीवर अवलंबून असतं. समर्थ आपल्याला सांगतात की खरा जर परमार्थ साधायचा असेल तर त्याची खूण काय, तर आपली वृत्ती हळूहळू बदलली पाहिजे. वृत्ती बदलली पाहिजे म्हणजे काय, आपण काही वृत्तीनं वाईट नाही आहोत, पण आपलं जे सगळं हवं नको पण चालू असतं ना, मला हे लागतं, मला हे आवडतं, मला असंच लागतं, मला तसंच लागतं, अशा ज्या सगळ्या गोष्टी आहेत त्या हळूहळू कमी होतात. ही एक परमार्थाकडे जाण्याची खूण आहे. एखादा माणूस परमार्थी आहे असं आपण म्हणतो म्हणजे काय, तर त्याच्या या सगळ्या बाकीच्या गोष्टी कमी व्हायला लागतात असं दिसतं. याचा परिणाम असा होतो की मानसिक बळ जे आहे ना ते मानसिक बळ वाढतं. जेवढं आपलं बाहेरच्या गोष्टी कमी होतात तेवढं आपलं आंतरिक शक्ती वाढते, मानसिक शक्ती आपली वाढते आणि मग स्वाभाविकच त्याच्या व्यक्तिमत्वाला प्रभावीपण येतं. अर्थात प्रभावीपण असणं, प्रभावीपण येणं आणि प्रभावीपण टिकणं हे फार महत्त्वाचं आहे. त्यातलं टिकणं ही गोष्ट फार महत्त्वाची आहे. कारण एखाद्याला काहीतरी मोठेपण आलं, लोक त्याला मानायला लागले, लोक म्हणायला लागले की त्याचा अहंकार वाढतो आणि मग स्वाभाविकच त्याला मीच करतो काहीतरी विशेष असं वाटायला लागतं आणि मग म्हणून ते टिकवणं येतं प्रभावीपण. बाहेरच्या सगळ्या गोष्टी कमी कमी आल्या, वृत्ती अंतर्मुख झाली की स्वाभाविकच पदार्थाची गोडी लागते आणि अंतर्मुख झालेली वृत्ती ही भगवंताशी अनुसंधान टिकवून ठेवते. असं साधारणपणानं सगळीकडे आपल्याला उदाहरणं दिसतात. अगदी बरोबर आहे. समर्थ आपल्याला सांगणार आहे हे टिकायला हवं असेल तर 4 गोष्टी महत्त्वाच्या आहेत. हे जे आपल्याला अंतर्मुखता आली असं वाटतं, मी नेहमी गमतीनं म्हणते की तुम्ही आम्ही थोडे अंतर्मुख झालो आहे, तुम्ही आम्ही आता बाहेरच्या गोष्टी आपल्याला आवडेनाशा झाल्या आहेत, तिकडे आपलं मन जात नाही असं आपण सांगतो आहे. हे थोडं आपला वयाचा परिणाम आहे. आपल्याला की ते आवडलं आहे न आवडलं आहे अशातला की भाग नाही आहे. म्हटलं तर ते आवडतं आपल्याला नाही असं नाही, परंतु आपलं वय विचारात घेता किंवा सगळं आपलं करून झालेलं आहे त्यामुळे आता त्यातलं आपल्याला कळलं आहे की यात की दम नाही आहे, म्हणून आपण म्हणतो की त्या वृत्ती आपल्या बदलल्या. म्हणजे आता पटकन एखाद्या सिनेमाचं नाटकाचं तिकीट नाही मिळालं तरी आपल्याला केवढं वाईट वाटत नाही, मी आता नाही बघ परत करायचं अशी वृत्ती आपली झाली. तेच पूर्वी आपण 15-20 वर्षापूर्वीचे आपण आठवलं वाटतं की ते आपण अहबोबे केली मिळवायचंच, मला पाहिजेच असं आपलं असायचं. तर तसं आता होत नाही. तर ह्या बाहेरच्या गोष्टी हळूहळू कमी झाली आहे, ते आपण आपलं मान्य करतो. आता प्रश्न असा आहे की ते जे की झालं आहे त्याच्यामुळे संत आपल्याला सांगत आहे की आपली आंतरिक शक्ती वाढते, आपलं मनोबल वाढतं. मग हे जे मनोबल वाढलं आहे ते टिकवणं, या टिकवण्यासाठी काय गोष्टी करायच्या, तर हे टिकवायचं असेल तर समर्थ म्हणत यालाच खरा नेता म्हणायला पाहिजे. की हे टिकवायचं असेल तर त्याला खरा नेत्यासारख्या गोष्टी कराव्या लागतात. कारण लोकसंग्रह त्याचा वाढायला हवा. आपण नुसतं अंतर्मुख व्हायचं, आपली मानसिक शक्ती वाढवायची, 4 ग्रंथांचा अभ्यास करायचा, त्याचा समाजाला उपयोग व्हायला हवा. म्हणून ते आपल्याला सांगणार आहे की अशा माणसाचा लोकसंग्रह असायला हवा. 4 लोकांना त्याला त्याचा मुद्दा पटवून देता आला पाहिजे.
त्याचं आचरण वागणं सगळं विवेकाचं असलं पाहिजे. तोच गैर वागला तर लोक संशयाने त्याच्याकडे बघते की हा सांगायला पुष्कळ सांगतोय, स्वतः काय करतोय असं लोक म्हणते. त्यामुळे आपल्याकडे कोणी संशयाने बघेल, कोणाला आपल्या वागणुकीबद्दल संदेह वाटेल असं ह्याचं असता कामा नये. या पहिला मुद्दा समर्थ ही जी अंतर्मुखता आहे ती टिकवण्यासाठी काय करायचं, तर त्यांचा आवडता शब्द विवेकच वापरला आहे, पण त्या विवेकमध्ये या सगळ्या गोष्टी आहेत की त्यांनी विवेकानं वागायचं, अत्यंत विवेकानं वागून विचाराने वागून स्वाभाविकच आपल्या आचरणावर कोणी आक्षेप घेणार नाही, आपल्या आचरणावर कोणी संदेह निर्माण करणार नाही, एवढं आपलं असलंच पाहिजे असं ते आपल्याला सांगतात. म्हणजे थोडक्यात असं आहे की सर्वांबद्दलचा एक समविचार, समतोल विचार असला पाहिजे. तर मग आपली काय होईल, आपली निर्णय देण्याची जी बुद्धी असते ती बुद्धी चांगलं काम करेल. हा परका वेळ राहणार नाही. अगदी पुष्कळ लोकांचा आपण जवळ अनुभव माझ्या अगदी ओळखीतल्या 2 कुटुंबियांच्या बाबतीमध्ये मी पाहिलं आहे की त्यांचे दोघांचे सद्गुरू एकच, आणि सद्गुरू कसा असावा तर तो विवेकाने सांगणारा, विचाराने सांगणारा, परिणामांचा विचार करणारा असावा. आम्हाला असं बघणाऱ्या माणसाला वाटत होतं की या 2 कुटुंबाचं एवढं चांगलं आहे. 2 कुटुंबातल्या एका कुटुंबाच्या मुलाचा आणि एका कुटुंबातल्या मुलीचा विवाह ठरला आहे, एकमेकांनीच ठरवलेला आहे, परंतु हा काही विवाह टिकणार नाही असं बघणाऱ्या प्रत्येकाला वाटत होतं, ओळख असलेल्या प्रत्येकाला वाटत होतं, पण हिंमत कोणीच करत नव्हतं. असं कसं सांगणार, त्यांना काय वाटेल, त्या दोन्ही कुटुंबांचं ठरलं आहे, आपण काय सांगणार. एकंदर दोन्ही मुलांचा स्वभाव विचार घेता हे कठीण आहे असं खूप जणांना वाटत होतं. फक्त हे जे सद्गुरू आहेत त्यांनी मात्र ठणकावून सांगितलं की हे करू नका, आणि दोन्ही कुटुंबांनी ऐकलं. हे जे काही आहे ना, हे सांगण्याची बुद्धी या माणसाजवळ येते जेव्हा तो अंतर्मुख होतो, विवेकानं वागतो, त्याच्या वागणुकीबद्दल कुणाच्याही मनात संदेह राहत नाही, हा काही स्वार्थाने सांगत नाही आहे, याचा काहीही भाग नाही आहे, असं सगळं लोकांना बरोबर माहीत असतं. मी सुरेला चिंचवकरांचं पण हे उदाहरण देते. एका अगदी आपल्या एखाद्या बहिणीकडे भावाकडे राहावं असं त्या आपल्या मित्राकडे लेखन कार्य करण्यासाठी राहिलं होतं की शांत वेळ मिळेल आणि आपलं लेखनाचं काम आहे. कॉलेजमध्ये जाणारी मुलगी त्या मित्राची, आणि त्या मुलीने आता काका आपल्याकडे राहत आहे, बाबांचा मित्र राहतो आहे, चांगला गप्पा गोष्टी सगळे चाललेलं होतं, आणि तिने प्रोजेक्ट दाखवलं. प्रोजेक्ट काय होतं, तर सिने नट कोणीतरी त्या सिने नटाचे सगळे फोटो लावलेले, सिनेमाची नावं, गाडी, त्यांनी ती वही घेतली फाडून टाकली. आई वडील आणि त्या मुलीच्या लेखात तुम्ही आम्ही हिंमत करू, काका मामा हिंमत करेल, भाऊ हिंमत करेल, तिला काय वाटेल, तिच्या मनात आपल्याबद्दल काय येईल, कायम मामाशी भांडणच होईल, ती कधीच माझ्याशी प्रेमाने वागणार नाही असं म्हणून मामा बिमासुद्धा कोणी गजणार नाही. पण यांनी मात्र ते काम केलं. याचं कारण काय, कुठे ती रागावली नाही, आई बाबा रागावले नाही, त्यांनी स्पष्ट सांगितलं हे नाही आपलं काम, हा काही आपला आदर्श नाही, तू विवेकानंदांचं घे आणि त्यांचं प्रोजेक्ट कर, तर मी तुला 100 मार्क देईन, हे नाही करायचं. अशा प्रकारची हिंमत दाखवणं हे काम हा लोकनेता करू शकतो. म्हणजे लोकसंग्रह पण करायचा, लोकांना चांगल्या मार्गाला पण लावायचं, आपल्या कुठल्याही वागणुकीबद्दल कुणाच्याही मनात संशय पण निर्माण होणार नाही, इतकं आदराचं स्थान निर्माण करायचं. हा गोष्टी तारेवरची कसरत आहे. पण समर्थाने पहिला शब्द सांगितला आहे की साधकाला एकीकडे अंतर्मुख होऊन आत्मस्वरूपाकडे जाण्याचा मार्ग पण मिळतो, आणि त्याची बुद्धी अशा पद्धतीने काम करते की समाजामध्ये त्याला नेतृत्व पण मिळतं, लोक त्याचं ऐकतात. तुमचं आमचं कोणी ऐकणार नाही. पण आता साध्या गोष्टीमध्ये असतं की पालक मंडळी, आम्ही शिक्षक होऊ, मी शिक्षक होते तेव्हा आमच्याकडे यायचं, बाई तुम्ही सांगा हो, तुमचं ऐकेल, असं पालक मंडळी बघा, आईवडिलांचं मुलं ऐकत नाही, पण ते बाईंनी सांगितलं की मग ऐकतात. अशा पद्धतीचं आपण एक निमित्ताने काही गोष्टी आपण मान्य करतो. पण या ठिकाणी ते आपल्याला सांगताय की बुद्धी त्याची अशी कार्यक्षम असते की ही बुद्धी जी आहे याला निश्चयात्मक बुद्धी गीतेने म्हटलेलं आहे, आणि निश्चयात्मक बुद्धी या आत्मज्ञानाच्या उंबरठ्यापर्यंत त्या साधकाला मिळते, इतकी त्याची प्रगती होते. आणि तिथपर्यंत गेल्यानंतर जर संतांची संगत मिळाली, संत सहवास, संत साहित्याचा सहवास मिळाला, तर मग त्याचं कामच झालं. त्यामुळे पहिला मुद्दा हे जी काही अंतर्मुखता आलेली आहे ती टिकवण्यासाठी या विवेकाच्या बुद्धीचा वापर करता यायला हवा, तो अशा पद्धतीने करायला हवा. दुसरा मुद्दा ते सांगतात की निस्पृहता असायला हवी. हे तर वारंवार आपण ऐकलं आहे. आता
ग्रंथ संपत आला आहे, त्यामुळे निस्पृहता किती असायला हवी ते समर्थाने कितीतरी वेळा आपल्याला सांगितलेलं आहे. या निस्पृहतेमुळेच वैराग्य प्राप्त होतं. आता आपल्याला काहीच नको आहे, छान सगळं चाललं आहे, अगदी काल भेट झाली आज नाही वाटतं असं व्हावं, अशा प्रकारचा विचार आपल्या सगळ्यांच्या मनात येतो. त्याचं कारणच आहे की आता आपल्याला कोणाचं निंदा पण नको आहे, काही राहिलं नाही आता आपल्याला इथे करायचं असं आपण म्हणतो. अशी जाज्वल्य निस्पृहता या लोकनेत्याजवळ असली पाहिजे. आपल्या खुर्चीसाठी तो नेता झालेला नाही आहे, देशासाठी तो नेता झालेला आहे, अशी त्याची भूमिका असली पाहिजे. त्या खऱ्या नेत्याचा दुसरा गुण, पहिला गुण विवेक सांगितला, दुसरा गुण निस्पृहता सांगितला. समर्थ म्हणतात, आमुची प्रतिज्ञा ऐसी काहीही न मागावे शिष्यासी, आपला मागे जगदीशासी ओळखीत झाले. त्यांची एवढीच इच्छा आहे की आम्हाला काहीच नको आहे, तुम्हाला संतांचा सहवास मिळावा, तुम्ही सत्संगात जावं, तुम्ही संत साहित्याचा अभ्यास करावा, अशीच फक्त इच्छा ठेवावी. आपल्याला की मिळावं, मान मला तर मिळावा, मोठेपणा मिळावा, असा काहीही नाही. कुणाशी काही मागायचा, कुणी की द्यावा असा विषयच नाही. लोकांनी अधिकाधिक संख्येनं, अधिकाधिक प्रेमानं भक्तिमार्गाकडे वळावं अशी याची इच्छा असते. बरं, त्या सगळ्यामध्ये सुद्धा सांगताना ते सांगतात की उत्कट भव्यतेची घ्यावी, मळमळी तर आवण्याची टाकावी. कसं तरी काहीतरी समर्थाला मान्य नाही, उत्कट भव्यतेची घ्यावे असं ते आपल्याला सांगतात. आणि निस्पृहपणे विख्यात व्हावे भूमंडळी, प्रसिद्धी मिळावी ती कशी मिळावी, हा माणूस निस्पृह आहे, आपला मान मिळवता व्हावा यासाठी तो काहीच करत नाही आहे. आणि असा जो काही भूमंडळी प्रसिद्धी त्याला मिळते त्याचं समाज ऐकतो, त्याचं लोक ऐकतात. त्याच्यासाठी निस्पृहता असावी. लोकांचं मनोगत ओळखून आपल्याला वागता आलं पाहिजे. नेमकं लोकांना काय हवं आहे ते आपल्याला कळलं पाहिजे. जसं लोकांना काय हवं आहे तसं या लोकनेत्यांनी वागायचं, तसं हा लोकनेता आपोआपच लोकांना हवाहवासा वाटतो. अशा दोन्ही बाजूच्या गोष्टी आहेत. लोकांनाही हवाहवासा वाटला पाहिजे, लोकांना पण यांनी आपलं मानलं पाहिजे. असं करून स्वाभाविकच त्याच्या सहवासात येणारा प्रत्येक माणूस हा असा अंतर्बाह्य बदलतो असं आपल्याला दिसतं. त्यामुळे दुसरा गुण त्यांनी आपल्याला निस्पृहता सांगितला. त्या निस्पृहतेमध्ये या सगळ्या गोष्टी आहेत. लोकनेता, खरा लोकनेता कसा असायला हवा. तिसरी गोष्ट ते आपल्याला सांगताय की जसं आपण विवेकी निस्पृहता म्हणतोय तसं याला एकाग्रता हवी प्रत्येक कामाला. तो जे काही काम करतो आहे त्या कामाची योजना त्याची आखलेली असली पाहिजे. कशानंतर काय करायचं आहे, काय केलं असता काय घडेल, परिणाम त्याचा काय होईल, हे सगळं त्याला पाहिजे. आणि त्यामुळे ते सगळं काम करण्यासाठी लागणारी जी मनाची एकाग्रता आहे, म्हणजे पुढला लगेच मुद्दा येणारच आहे की त्याला एकांतपणा पण आवडला पाहिजे. एकांतपणामध्ये या अशा अंतर्मुख झालेल्या माणसाला नवनवीन गोष्टी सुचतात आणि त्या नवनवीन गोष्टी सुचल्या की तो त्या पद्धतीनं समाजामध्ये कार्यरत होतो. म्हणून ते आपल्याला सांगतात, आम्हाला सांगताना सुद्धा कार्य उदंड करावे पण आपण तेथे न सपडावे, परस्पर उभारावे भक्ती मार्गाचे. आपण क्रेडिट घ्यायला उभं पण लिहायचं, काम करायचं आणि मोकळं व्हायचं. 75च्या आणीबाणीमध्ये माझे वडील सुद्धा तुरुंगात होते, 18 महिने होते. आणि त्यानंतर जेव्हा पुन्हा BJPचं सरकार आलं 14 साली, तेव्हा त्याच्यात आधी 98 साली त्या अटल बिहारी जेव्हा थोडे दिवसासाठी पंतप्रधान झाले त्यावेळेला या सगळ्या मिसाखाली जी मंडळी अटक होती त्यांचं जिल्हा स्तरावरती सत्कार समारंभ केला गेला. आणि ही जी मंडळी, संघाची जी मंडळी होती ना, की ती इतकी निस्पृह, आपण जे आता पाहतोय ना, हे सगळे विवेकी निस्पृहता ही सगळे गुण त्यांच्याजवळ होते. मला अगदी चांगलं आठवत आहे, आमच्या महाडला पत्र आलं, भारत सरकारचं पत्र होतं की असं असं तुम्ही या तारखेमध्ये 18 महिने मिसाखाली अटक होतात, याच्याबद्दल तुमच्या कार्याचं गौरव व्हावा. अटल बिहारी वाजपेयींच्या सांगण्याने आपण जिल्हा स्तरावरती हे काम करतो आहे. आमच्या रायगड जिल्ह्यातल्या रोह्यामध्ये तो कार्यक्रम व्हायचा होता. आडवाणींच्या हस्ते सगळ्यांचा कौतुक समारंभ व्हायचा होता. आणि ते पत्र आलं, आम्हाला स्वाभाविकच आनंद झाला की आपल्या वडिलांचं एवढं मोठं कौतुक समारंभ होणार आहे. ते होते शिवतरगाडीमध्ये. शिवतरगाडीमध्ये काही होम बिल त्यावेळेला काही नव्हती योजना. भाऊ माझा मुद्दाम एसटीनीच ते पत्र द्यायला गेला वडिलांना. वडिलांनी वाचलं आणि ठेवून दिलं, काही नाही त्याचं. आपण त्या सत्काराला जायचं आहे किंवा जायला पाहिजे, काही सुतराम काही त्याचं मनामध्ये सुद्धा त्यांच्या विचार आला नाही. ही जी काही निस्पृहता आहे ना, यांनी लोक सगळं वाढतं. खरं तर काय, भारत सरकारचं निमंत्रण होतं, तेवढा हा मानसन्मानाचा विषय होता.
पण ते गेले नाही. हे जे आहे तर आपल्याला जे काम करायचं होतं ते केलं, त्याच्यातून काहीतरी मिळावं हेतूच नव्हता. त्यामुळे त्याचं कार्य उदंड करावे, पण आपण तिथे न सापडावं. परस्पर उभारावे भक्ती मार्गाशी. परस्पर काय व्हायचं ठेवलं, आपण तिथे जायचं नाही. कुठल्याही प्रकारचं क्रेडिट घ्यायला फोटोला मध्ये बिले असं उभं राहायला काही जायची आवश्यकता नाही असं तर सांगतात. याचा उपयोग असा होतो की यांनी आपण जे काम करतोय त्याच्या कामावरचा विश्वास वाढतो, भगवंताचं अनुसंधान वाढतं, एकाग्रता आपली वाढते. हा तिसरा एकाग्रतेचा गुण झाला. आणि चौथा जो आहे, हे सगळं सुचण्यासाठी थोडंसं ना एकांतवासाची गरज आहे. एकटं राहिलं, एकटं विचार केला तर माणूस आणखीन अंतर्मुख होतो. अंतर्मुख झाला की नवनवीन विचार त्यांना सुचतात. आणि म्हणून त्या एकांतात राहणं, पटकन निसर्ग सानिध्य मिळतं तर आणखीनच पटकन होतं. निसर्गाच्या सानिध्य घडीत का जायचं, तर त्या धबधब्याच्या तिथे मन चटकन एकाग्र होतं. हा अनुभव अनेकांचा आहे की लोकांमध्ये राहिलं की आजूबाजूचे आवाज असतात, आजूबाजूच्या गप्पा असतात, आपल्याला ऐकायच्या नसल्या तरी कान उघडे आहेत आपले, त्या कानावर ते शब्द आढळतात. एकांतात गेलं तर निसर्गाच्या सानिध्यात गेलं की त्या पाण्याच्या धो 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 आवाजामध्ये आपण ते चटकन अंतर्मुख होतो. त्या एकांताची अत्यंत गरज आहे. असं 4 गोष्टी समजतात आपल्याला: विवेक, निस्पृहता, एकाग्रता आणि एकांतपण. या 4 महत्त्वाच्या गोष्टी समाज नेत्याजवळ असायलाच हव्यात. हा आजच्या ह्या बुद्धिवाद निरूपणाचा खरा म्हणजे विषय. पण हे सांगताना त्यांनी आपल्याला सांगितलं, पहिल्या 10 ओव्यांमध्ये ते आपल्याला सांगतात की का ह्या अशा लोकनेत्याचं किंवा हे 4ही गुण ज्याच्याजवळ आहेत त्याचं आपल्याला एवढं महत्त्व का वाटतं. त्याचं कारण ते म्हणतात की हा माणूस परमार्थाकडे जाणारा असतो, विवेकी आहे, परमार्थी आहे. त्यामुळे त्याची जी प्रत्येक कृती असते ना ती लोकांना मान्य होते. तो जे काही सांगतो आहे ते लोकांना मान्य होतं. याचं कारण असं असतं की त्यांनी त्या सगळ्या गोष्टीचा विचार केलेला असतो, त्या गोष्टीचा परिणाम काय होईल याचाही त्यांनी विचार केलेला असतो आणि असा विचार करून निर्णय घेतलेला असतो. त्यामुळे त्याची कृती लोकांना मान्य होते असं ते सांगतात. आपण असं पटकन कानावर आलं आहे आणि पटकन घेतलं आहे त्याच्या परिणामाचा विचार असं त्याच्या बाबतीत होत नाही. त्यांनी विचार केलेला असतो त्याचे परिणाम काय होतील, हे केलं तर काय होईल, मग हे चांगलं आहे आणि असा तो निर्णय घेतो. तर स्वाभाविकच लोकांना तो आवडतो. पहिल्या 10 ओव्यांमध्ये या परमार्थी लोकांचा निर्णय हा जनमानसामध्ये चटकन कसा लोकांना मान्य होतं त्याचं वर्णन समर्थाने केलं. लगेच पुढल्या ह्याच्यामध्ये ते आपल्याला सांगतात की काही वेळा मात्र असं होतं की तो जो सद्गुरू पदावर आलेला आहे पण या 4ही गोष्टी त्याच्याजवळ जर पुरेशा नसतील, आत्ता जे आपण गुण पाहिले सगळे लक्षात ठेवायचे शब्द: विवेक, निस्पृहता, एकाग्रता आणि एकटेपण. या 4ही गोष्टी ज्याच्याजवळ पुरेशा नाही आहेत आणि त्याला जर कोणी सद्गुरू पदावर नेलं तर मात्र गडबड होते. किंवा काही वेळा असं असतं ना की मी गुरु नाही केला हो, कोणीतरी असे लोक सांगतात आम्हाला. आणि लोक असं म्हणतात ना की गुरु केल्याशिवाय येथे परमार्थात काही साधत नाही, सद्गुरू पाहिजे. आणि मग सद्गुरू पाहिजे तर कोण आता, तर आपल्याला तर काही सद्गुरू कोणी माहीत नाही. मग आहे ना गोंधळला जायचं, तिथे त्या समाधीवर गुरुपदेश देतात, गडावर जायचं, गडावर देतात, शेगावला देतात, अशी कुठे बातमी असते. आणि मग कोणीतरी मध्यस्थी असतो आणि तो मध्यस्थी आपल्याला गुरुपदेश देतो. अशा प्रकारचं होतं. आता असं जेव्हा असतं तेव्हा म्हणाले की या सद्गुरूबद्दलची खरी आपली निष्ठा आहे का. मग अशी आपण म्हटलं की पारमार्थिक आपली प्रगती होते की नाही ही आपल्याला कळायला पाहिजे. बाह्य जगातल्या सगळ्या गोष्टींमध्ये अजूनही जर आपलं लक्ष असेल तर समजावं की अजून काही परमार्थाकडे जाण्याची आपली नाही आहे तयारी झाली. अजून आपल्याला हे हवं आहे, हे हवं आहे, हे हवं आहे असं जोपर्यंत वाटतं आहे तोपर्यंत परमार्थाकडे म्हणावी तशी ओढ आपली नाही आहे. म्हणून मग सद्गुरू पण मिळावं, आपल्याला कोणते सद्गुरू असावा एवढी काही कशाला लाभ करायला. मिळायचं तेव्हा मिळेल, आपली पुरेशी तयारी झाली की या सगळ्या गोष्टी आपोआप होतील. अशा प्रकारचा विचार समर्थ या पुढल्या ओव्यांमध्ये आपल्याला सांगणार आहे. दुसरं ते महत्त्वाचं सांगणार आहे की गुरु करायचा झाला तर आपल्या घरातला करू नये. त्यातला निवृत्तीनाथ आणि ज्ञानेश्वर किंवा रामकृष्ण परमहंस आणि माताजी नियमाला अपवाद आहे. हे घरातलेच केले. माताजींनी पतीलाच गुरु मानलं, निवृत्तीनाथालाच ज्ञानेश्वर माऊलींनी आपला गुरु मानलं, हे नियमाला अपवाद आहे. पण समर्थ सांगतायत की घरातच गुरुपद देऊ नये. खरी गोष्ट आहे. बाहेरच्या जगामध्ये लोकांसमोर आपण वेगळे असतो आणि घरामध्ये आपण वेगळे असतो. राग लोभ मदमत्सर येऊ नये असं आपण म्हणतो, पण तो जो गुरुपद मिळायला जो घरात कसा वागतो ते आपल्याला माहिती नसतं. घरात तो सामान्य माणसासारखाच वागणार आहे. आणि म्हणून तर आपल्याला स्पष्टपणाने समर्थ सांगतात
की घरामधल्या कोणाचंही गुरुपद घेऊ नये, घरातल्या कोणाला आपलं गुरुपद देऊ पण नये. त्यामुळे बऱ्याच ठिकाणी असं की संतांच्या घरामध्ये पुढल्या पिढीमध्ये संत का होत नाही, तर त्याचं कारण हे आहे की घरामध्ये आपण ते गुरुपद घेऊ नये किंवा गुरुपदेश कोणाला करू नये असं समर्थ सांगतात. सुरुवातीला असं होतं, काही घरामध्येच आपण विवेकाच्या विचाराच्या गोष्टी सांगायला होतं, लोक काही आपलं ऐकत नाही, असं घडतं. हा अनुभव किंवा आम्हाला येतो. परवा माझी मामी बहीण आली होती, मला म्हणाली काय गं करते, आपलं सांगत होती तिला. म्हणाली हो, मनाच्या शोकावर 70 एपिसोड झाले, 70 आहे तुझ्याजवळ व्हिडिओ, कधी आम्हाला सांगितलंच गं, घरातल्या लोकांचं कोण ऐकतंय म्हणून नाही सांगितलं. तर असं होतंच की आपल्याला वाटलं तरीसुद्धा घरातल्या माणसाला त्याचं एवढं मोल नसतं. आपण नेहमी म्हणतोच ना की जिथे पिकतं तिथे कुठे काय पिकलं जात आहे, तसं असतं. मग कोणी ते तिसऱ्या माणसाने सांगितलं की मग लक्षात येतं की हो का, अरे मग बघितलं पाहिजे काय सांगते ती, असं घडतं. त्यामुळे समर्थ सांगतात ते बरोबर आहे की अशा प्रकारचा जो घरातल्या लोकांना काय आपण सांगितलं तर विवेकाच्या गोष्टी कोणी आपलं ऐकत नाही, म्हणून ते आपल्यासाठी नात्यामध्ये गुरुपद देऊ नये, नात्यामध्ये गुरुपद घेऊ नये. थोडं असं असतं की हे जे गुरुपद आहे त्याच्यामध्ये स्वार्थ आहे का काय, हौस म्हणून केलं जात आहे का काय, असं जर असेल तर लोक परमार्थामध्ये लोकही गोंधळ घालतात, त्या गुरु म्हणून घेतलेल्या माणसाचा पण गोंधळ होतो. आणि मग आपल्याला जे दिसतं ना की बऱ्याच ठिकाणी एवढं मोठं इतके अनुयायी असतात आणि मग तो तुरुंगात, अशा गोष्टी आपल्याला दिसतात. त्याचं कारण हेच आहे की तिथे स्वार्थ असेल किंवा काही आपला मोठेपणा मिळावा यासाठी काही केलं असेल तर या गोष्टी घडतात. पुढल्या 11 ते 15 ओव्यांमध्ये समर्थांनी हा मुद्दा सांगितल्यावर ते सांगतात की खरा जो सज्जन आहे, खरा जो साधू आहे, त्यांनी काय करायला हवं, तर त्यांनी लोकांना भगवत भक्तीकडे न्यायला हवं. नुसतं आपण केलं, आपण सांगितलं असं नाही, तर अनेक लोक कसे या भगवत भक्तीकडे वळतील. विवेकाने जास्तीत जास्त लोकांना भजन मार्गाकडे कसं वळवता येईल, चांगल्या मार्गाकडे कसं वळवता येईल याचा विचार करावा. खरं असं आहे की लोकांचं नेतृत्व करणं ही काही सोपी गोष्ट नाही. 4 लोकांना आपल्याला काही सांगायचं आहे तर ते सांगणं त्यांना मोठी परीक्षा असते, असं होऊ शकत नाही. लोक काय करतात, लोक आपापल्या स्वभावाप्रमाणे वागत असतात. बरं संदेह आणि संशयाने पाहतात. आपण मगाशी पाहिलं आहे की आपलं आचरण असं असायला पाहिजे की लोकांनी आपल्याकडे संशयाने नाही पाहता का. यासाठी फार मोठी काळजी घ्यावी लागते. जर नेतृत्व करायचं असेल तर आपली फार मोठी परीक्षा असते. लोकांना कसंही वागून आपल्याला चालणार नाही, कारण लोकांना एका शिस्तीमध्ये न्यायला हवं. आपल्या सतीशजींना माहिती आहे, इतकी वर्ष शेगावला लोकांना घेऊन जाताना ते नेतृत्व करताना काय काय गोष्टी कराव्या लागतात. सगळ्या प्रकारची, सगळ्या स्वभावाची माणसं असतात. कोणी हौसे नवसे गौसे असतात, कोणी खरंच महाराजांवर प्रेम असणारी असतात. या सगळ्यांना सांभाळून न्यायचं आणि कोणीच कुणाशीच कुठली कटुता येता कामा नये असा पण प्रयत्न करायचा. हे सगळं नेतृत्व करणाऱ्या माणसाची तारेवरची कसरत लोक करतात. बरं असं आहे की कोणी दुखवलं पण जाता कामा नये, कोणाचं की कमतरता काढली, कोणाला काही बोललं की त्याचा पण परिणाम होतो. सोप्या साध्या वाटणाऱ्या गोष्टी असतात, पण माणूस छोट्याशा गोष्टीने रागावतो, निराश होतो. काल निवेदिता भिड्यांशी संवाद चालला होता. कार्यक्रम 5 ते 7 होता. ज्याला कार्यक्रमाची सुरुवात उशिरा झाली आणि आता शेवटचा प्रश्न म्हणजे आता कुठेतरी 7 वाजता तर थांबलं पाहिजे ना, म्हणून चाललं होतं. आणि अगदी एक माणूस उभा राहिला आणि त्याला काहीतरी विचारायचं होतं, पण संयोजकाने सांगितलं की नाही आता थांबायचं. म्हणजे खरंच मला सुद्धा, मी मागेच बसते, मला पण नाराजी आली की जर उभा राहिला आहे तो माईक हातात आहे आणि त्याला थांबवायचं. पण तोही माणूस इतका यांनी हे बरोबर आहे, आपण कार्यक्रम संपवूया, मग मी नंतर त्याला वैयक्तिक भेटून सांगेल. त्यांनी मोठं इझिली घेतलं. पण क्षणभर आलं की असं लोकांच्यामध्ये कुणाला कमी लेखणं, कोणाला बोलू न देणं ही फार मोठी तारेवरची कसरत असते. आणि लोकसंग्रह करणाऱ्या ज्या नेत्याबद्दल आपण विचार करतो त्या नेत्याला माणसं सांभाळणं, वेळ पण सांभाळायचे, माणसं पण सांभाळायचे, पुढे कार्यक्रम पण आहेत आणि कोणी दुखवलं पण जाता का बरे, असं सगळं जे जमवणं असतं ती फार मोठी कठीण गोष्ट असते. समर्थ 11 ते 15 ओव्यांमध्ये या लोकनेत्याबद्दल सांगतायत की हे सगळं करावं लागतं. कुठेही मतभेद होणार नाही, कोणाला कोणी दुखावलं जाणार नाही याची काळजी त्याला घ्यावीच लागते. समाजाच्या ठिकाणी असं जे जे चांगलं आहे, जे जे उत्तम आहे ते सगळं स्वीकारलं पाहिजे. मग असे म्हटलं तर सगळीची बडबडीत हिणकस समर्थांना आवडत नसतं. त्यामुळे त्यांनी ज्या गोष्टी चांगल्या आहेत
ज्या जिथे जिथे चांगल्या आहेत त्या माणसांना जवळ करणं, चांगली माणसं योग्य त्या कामाला लावणं, हे सगळं त्या लोकनेत्यांनी केलं पाहिजे. 13वी जी ओवी आहे त्या 13व्या ओवीमध्ये मात्र थोडा एक वेगळा विचार समर्थांनी मांडला आहे. त्याच्यातल्या शब्दांचा अर्थ जातीवाचक आपल्याला घ्यायचा. तुम्ही ओवी वाचणार आहे. 13व्या ओवीमध्ये समर्थ म्हणतात, आपण तुरुक गुरु केला. वारंवार आपण म्हणतो की समर्थांनी हे सगळं काम केलं. त्यावेळेला 1-2 नाही 750 वर्ष मुसलमानांच्या आक्रमणाखाली आपला अगदी बळी जात होता. आपला समाज सगळा अगदी पार उद्ध्वस्त झालेला होता आणि अशा पार्श्वभूमीवर लोकांना एकत्र करायचं होतं. त्यामुळे ते म्हणतात, आपण तुरुक गुरु केला, शिष्य चांभार मिळविला. चांभार हा जातीवाचक शब्दांचं काम करणारा चांभार असा शब्द नाही आहे. चांभार म्हणजे कातडीचाच फक्त विचार करणारा, अशा अर्थाने चांभार शब्द घ्यायचा आहे. नाही तर लोकांना वाटेल चांभार गुरु केला, चांभार गुरु केला म्हणजे मग जातीवाय समर्थ जातीवाचक शब्द वापरत नाही. चांभार याचा अर्थ फक्त कातडीचा विचार जो करतो आहे त्याच्याबद्दल ते आपल्याला म्हणतात. नीच याती रे नासला समुदाय. पण असं जर केलं की वरवरचं सगळं काम करणाऱ्यालाच आपण मोठेपण दिलं तर काय होतं, सगळा समुदाय, सगळा समाज बिघडतो. आता पिराला भजणारी लोक होती. लांब कशाला जायचं, तिथे मखमली तलावाच्या डावीकडे मखमली तलाव आणि उजवीकडे मशीद आहे. मी माझ्या डोळ्यांनी पाहिलेलं आहे. एक दिवस त्या रस्त्याने मी येत होते, काही नाही तिथून येणारी हिंदूबाई टिळा मोठी टिकली होती कपाळाला, तिने पण तिथे नमस्कार केला. मी विचार करते की तिला विचारलं मग काय केलं, इथे काय आहे माहिती का तुला, पण अगदी तिने रस्त्यावरच पण व्यवस्थित तिने नमस्कार केला. तर आजही अशी पिराला भजणारी माणसं आहेत. त्या काळात किती असतील. तर समर्थाने त्या अर्थाने आपण लिहिले की आपण तुरुक गुरु केला, शिष्य चांभार मिळालेला, नीच्या यातीने नासला समुदाय. असं काही गैर गोष्ट आपण केली. पिराला आमचे काय देव कमी आहेत, त्या देवांना काही करायचं नाही आणि पिराला भजायला जायचं. त्या पिराने म्हणे, पु ल देशपांड्यांचे जोग आपल्याला माहिती आहे, त्या मेरीच्या जायचं तर मेरीला वेळेस जो अवयव असेल ना तो व्हायचा. तर ही काय पद्धत आहे का. तर अशा प्रकारची या गोष्टी आपल्याकडे होत्या. त्यांनी आपला धर्म नासला जातो, समुदाय सगळा असा दुसरीकडे जातो आणि म्हणून ते आपल्याला सांगतात. पण लगेच पुढल्याच्या ब्राह्मण मंडळ्या मिळवाव्या, भक्त मंडळ्या मानाव्या, संत मंडळ्या शोधाव्या. हो मंडळ पुन्हा ब्राह्मण शब्द हा जातीवाचक म्हणून केलेली आहे की ब्रह्म जाणणारी जी मंडळी आहे, खरंच जे आत्मज्ञानी आहे ती मंडळी शोधावी, भक्त मंडळी शोधावी, संत मंडळी शोधावी आणि त्यांचा समुदाय वाढवावा. अशा प्रकारच्या 13 आणि 14 ओळींमध्ये लोकसंग्रह करणाऱ्या माणसांनी कोणत्या पद्धतीनं परमार्थाच्या क्षेत्रात काम करावं ते आपल्याला सांगतात. सगळ्या म्हणजे सगळी जी मिळालेली मंडळी आहे ती एक विचारानं कशी पुढे जाते याचा प्रयत्न करायला हवा. एकत्र यावी, आपला धर्म, आपला राष्ट्र, आपला राजा याबद्दल त्यांच्या मनामध्ये अभिमान वाटावा अशासाठी बरोबर लोकांना एकत्र करावं असं ते सांगतात. असं आहे की पारमार्थिक व्यक्ती झाला म्हणून त्यांनी असं काय हिलं दिलं कसं तरी राहावं हे काही समर्थाला बिलकुल मान्य नव्हतं. त्यांनी सुद्धा कसं राहिलं पाहिजे, जर 4 माणसामध्ये गेल्यावर आपल्या सगळ्या विचारांच्याबद्दल त्याच्या मनामध्ये पक्की खात्री असली पाहिजे. म्हणजे लोक काय करतील त्याच्या म्हणण्याचा अर्थ लोकांना पटला पाहिजे. आत्ता म्हणतात तर यवनांचं राज्य होतं, त्यामुळे हे जे सगळे अशा पद्धतीचे जे गट होते त्या गटाला म्हणजे एका रात्रीमध्ये अख्खं गावच्या गाव होणार, मुसलमान होणार किंवा ख्रिश्चन होणार, हे कसं शक्य आहे. तर याचं कारण आधीपासूनची सगळी तयारी असते. हे सगळं जागेपणाने पण पाहिलं पाहिजे. जनमानसामध्ये काय चाललं आहे, पारंपरिक झाला म्हणून त्यांनी आपलं एकांतात बसावं, आपल्याला झालं आत्मज्ञान मिळालं, आपल्याला मोक्ष मिळाला की आपलं काम झालं असं समर्थांना मान्य नाही आहे. समाजामध्ये आपण काय केलं पाहिजे, चुकीच्या बाजूला समाज जात असेल तर त्याला परत आपण आणलं पाहिजे. शत्रूला सुद्धा आपलं भय वाटलं पाहिजे. अशा प्रकारच्या गोष्टी त्यांनी सांगितल्या. नाहीतर मग काय चुकीच्या प्रथा आपल्या समाजामध्ये निर्माण होतील त्या त्यांना मान्य नव्हत्या. पुढल्या 16 ते 24 ओव्यांमध्ये त्यांनी जे पूर्वी झालेलं आहे सांगून तेच परत सांगितलं आहे की हा जो लोकनेता आहे त्या लोकनेत्याच्या छोट्या छोट्या गोष्टीसुद्धा अगदी अक्षर सुंदर, चालणे सुंदर, बोलणे सुंदर, वाचणे सुंदर असं सगळं असलं पाहिजे. सामान्य माणसाला सुद्धा याच्याकडे बघून आपल्याला काहीतरी चांगलं करणार आहे असं त्याला वाटलं पाहिजे. त्याचं सांगणं, त्याचं बोलणं, त्याचा अर्थ सांगणं, त्याचं शंका निरसन करणं, निरूपण करणं या सगळ्या गोष्टी सामान्यांना आवडल्या पाहिजे.
म्हणजे मग तो लोकनेता पटकन आपल्याला होतो. सोप्या शब्दामध्ये लोकांना पटेल असं त्याला सांगता आलं पाहिजे. अगदी समर्थांनी नृत्यकला माझं दे रे राम, संगीत गायनं दे रे राम म्हटलंय. त्याच्या मागचं रहस्य तेच आहे की जनमानसामध्ये आपलापणा वाटला पाहिजे. लोकांना हा माणूस काहीतरी आपल्यापेक्षा फार दूर आहे आणि याच्याकडे असं नाही वाटतं का आपल्यातलाच तो एक आहे असं वाटलं पाहिजे. असं त्याचं समजावणं, त्याचं सांगणं चांगलं असलं पाहिजे. लोकांनी त्याच्याशी मैत्री केली पाहिजे, यांनी लोकांशी मैत्री केली पाहिजे, असं दोन्ही जमलं पाहिजे. काय होतं राजकारणामध्ये या पारमार्थिक असणाऱ्या आपण संतच म्हणूया याची बुद्धी राजकारणामध्ये पण तशी चांगली चालते की योग्य पद्धतीने चालवून हा जो काही भक्त आहे, हा जो कोण नेता आहे, यांनी या समाज जीवनाच्या क्षेत्रामध्ये काम केलं पाहिजे. स्वतः अलिप्त राहायचं, त्याला काही नेता बनायचं म्हणजे पुढारी पण घ्यायचं आहे अशातला भाग नाही, पण पुढारी लोकांसाठी त्यांनी नेतृत्व स्वीकारलं पाहिजे. पद मिळवण्यासाठी त्यांनी स्वीकारायचं नाही. परवा आपल्या इथे विषय चालला होता की कर्मयोग, गीतेतला जो कर्मयोग आहे तो गीतेतला कर्मयोग म्हणजे नेमकं काय. तर आपल्या एका स्वयंसेवकांनी छान उदाहरणं दिली की कर्मयोग याचा अर्थ आपलं जे काम आहे, आपल्या वाट्याला आलेलं जे काम किंवा आपल्यावर जबाबदारीने जे काम मिळालेलं आहे ते काम यथायोग्य पद्धतीनं पूर्ण करणं, त्याच्यामध्ये तक्रार करायला जागा ठेवायची नाही. म्हणजे काय तर एकनाथजी रानड्यांना या विवेकानंदांच्या शिलास्मारकाच्या कामाची जबाबदारी दिली. आता ती येताना त्यांनी असं नाही विचारलं की हे काम मी काम करू, माझं बरं चाललं आहे, जिथे मी प्रचारक होतो तिथे मी काम करतो, अचानक तुम्ही मला या कामात विचारलं नाही. जो निर्णय दिला आहे त्याप्रमाणे करायचं. गुरुजी सांगितले हे काम करायचं आहे. आणि लोकसभेमधल्या 383 म्हणजे अगदी काय म्हणायचं विरुद्ध पार्टीतल्या लोकांची सुद्धा सही या शिलास्मारकाच्या याच्यावरती होती. अशा पद्धतीचं काम 3 दिवसामध्ये त्यांना सांगितलं तुम्ही सह्या आणा. सगळे खासदारांना हे मान्य आहे या ठिकाणी कन्याकुमारीला शिलास्मारक करणं, हे सगळ्या भारतभरच्या खासदारांना मान्य आहे. अशा जास्तीत जास्त सह्या आणा. 3 दिवसात एकनाथजींनी हे काम केलं. म्हणजे एकदा ते काम घेतलं की मग ते करायचंच पाय, याला कर्मयोग म्हणायचं. हे मीच का करू, नाही झालं तर नाही झालं, बाहेरच्यानी काय ऐकल्याच्याने होणार आहे, मी काय सगळेजण आहेत बघतील कोणी, असं याला कर्मयोग म्हणायचं. घेतलेलं जे काम आहे ते या पद्धतीने पुरं करायचं. तर समर्थ आपल्याला या पद्धतीने सांगतायत की त्याला लोकांमध्ये वागता असं आलं पाहिजे. पुन्हा पदासाठी अलिप्तपणानं काम करायचं, बाजूला व्हायचं, असं केलं पाहिजे. ते न्याय उपाध्यायांना BJPचं म्हणजे त्या काही जनसंघ होता, जनसंघाचं काम करायला सांगितलं गुरुजींनी. खरं तर ते संघाचे प्रचारक. तर ते एकदा म्हणाले गुरुजींना की अहो राष्ट्रीय पक्षाचं काम वगैरे कधी केलेलं नाही आहे आणि मला ते मंत्री होण्यात काही इंटरेस्ट नाही आहे, माझं बरं चाललं आहे. ते म्हणाले म्हणूनच तुला ते काम देणार आहे. आणि बिचारी न्यायाची परत कधीच मागेवर पाहिलं नाही भारतीय जनसंघाचं काम केलं, कारण तो कर्मयोग आहे त्यांचा. अशी जी मंडळी आहे ही मंडळी लोकनेते कंटिन्यू निष्ठुर आहे. त्यांना पद न काय, त्यांना मंत्री पण व्हायचं नाही आहे. असं असावं, इतकं अलिप्तपणानं काम करणाऱ्याचा लोकसंग्रह अपाट होतो असं आपल्याला कळलं. हा जो आता पारमार्थिक आहे ना, समर्थ सांगतात हा लोकनेता जे असला ते पारमार्थिक लोकनेता आहे, त्यामुळे त्याला त्याचं सोडायचं नाही आहे. तर त्यांनी हरिकथेचा छंद लावावा. आता याचं कारण आहे, आपण जेव्हा ही ओळख वाचतो किंवा हा मुद्दा वाचतो तेव्हा आपल्या लक्षात येतं की समर्थाने अचानक हरिकथेचा छंद लावावा असं का म्हटलं. हातामध्ये शस्त्र घ्या आणि यवनांशी लढा असं का नाही म्हटलं. खरं म्हणजे तेव्हा ती गरज होती. काही नाही, संघटित व्हा, हातात शस्त्र घ्या आणि येतात तसे 50 घोड्यावरती स्वार होऊन आणि आपल्या संबंध गाव उभं समोर जातात म्हणजे काय, त्याला 2 हात करा असं समर्थाने का नाही सांगितलं असं क्षणभर आपल्याला वाटेल. पण याच्या मागचं कारण असं आहे की हरिकथेचा छंद लावून लोकांना संघटित करायला सुरुवात केली पाहिजे. त्या काळामध्ये मठ मंदिरच फक्त होती की लोक एका ठिकाणी यायची, बाकी जागा नव्हत्या. आणि अजूनही आजही आता 400 वर्ष होऊन गेली किंवा कितीही काळ पुढे लोटला तरी भक्तीचा प्रांत असा आहे की लोक सगळे एका ठिकाणी पटकन जमतात. आता सध्या आपण पाहतोय की म्हणजे मी तर तुलना करायची नाही, पण मी म्हणते की इकडे आपल्या संघाने एवढी मोठी 5 मजली इमारत उभी केली, समाज याच्याकडून पैसे घेऊन केली. इथे सुद्धा घंटाळी मंदिर हिंदू जागृती मंडळी ताब्यात घेतलं, हे पण समाजानेच केलेलं आहे. इथे पैसे मागावे लागले नाही आणि इथे दारोदार पैसे मागावे लागले. आता दोन्ही कामं चांगलीच, पण भक्तीचा जो मार्ग आहे त्या भक्तीच्या मार्गाला लोक सटकन एकत्र येतात.
कुठेतरी अंतःकरणामध्ये देवाबद्दलचा भाव असतो. इथे समाजाचं म्हणून मी द्यायला लागतो, मी काहीतरी सामाजिक कामाला केलं पाहिजे, चांगलं काम होत आहे, उद्या 100-200 वर्ष आता बघावं लागणार नाही, अशा प्रकारचा विचार करून जनमानसामध्ये ती लोक सांगितलं, लोकांनी मदत केली, अगदी बरोबर आहे. पण भक्तीच्या ह्याच्यामध्ये सांगावं लागत नाही, लोक आपोआप एकत्र येतात. नुसतं म्हटलं की कुठल्याही कार्यक्रमाला आपोआप गर्दी जमते की ते सांगायला लागतं, जाहिरात फार करावी लागतं, काही लोक येतात आपोआप. तसं होतं म्हणून ते म्हणतात लोकांना हरिकथेचा छंद लावावा. हरिकथेचा छंदाने लोक आपोआप इथे येते. नामस्मरणाचा छंद लावावा, नामस्मरणाने लोक एकत्र येतात आणि त्याचा लाभ सगळ्यांना मिळतो, त्याची सवय सगळ्यांना लागली. हळूहळू म्हणजे ज्ञानप्राप्तीच्या आधी आत्मज्ञानाच्या प्राप्तीपर्यंत जायला वेळ लागेल, पण हा जो मार्ग आहे हा सगळ्यांना सहजपणानं जमणारा मार्ग आहे. म्हणजे सांगतात की जे आत्मज्ञानी आहे, सूर्यासारखं तेजस्वी ज्ञान आहे, त्यांना त्यांची प्रगती पटकन आहे, पण तरी केली सामान्य मंडळींना भक्तीच्या मार्गाने घेऊन जावं. पुढे आपल्याला ते सगळं आहे की ही जी आत्ता सांगितलं की सगळ्यांना सांभाळून घ्यायची कला त्या लोकनेत्या जो असायला पाहिजे, किती असायला पाहिजे की दुर्जन जरी झाला तरी त्या दुर्जनाला सुद्धा आपल्याला सांभाळता आलं पाहिजे. माणूस कधीच सगळ्याच्या सगळा आणि सर्व काळ वाईट नसतो. काही काळ तो काही वाईट कृत्य झाल्यामुळे, काही घडल्यामुळे झाला असेल दुर्जन, पण त्या दुर्जनाला सुद्धा या लोक सगळं करणाऱ्या माणसांनी बाजूला पाठवायचं नाही. त्याचं माझं हयातीत जमणार नाही असं बिलकुल त्यांनी म्हणायचं नाही. ठीक आहे, झालं असेल काय, त्यालाही आपल्याला अगदी दुर्जनाला सुद्धा आपल्याला सांभाळून घेता आलं पाहिजे असं समज. किती बारकाईनं समर्थाने विचार केला असेल आपण लक्षात घेऊ शकतो. प्रत्येक माणसाच्या मनामध्ये काय चाललं आहे हे कळलं पाहिजे आणि त्याप्रमाणे त्याच्या सहवासामध्ये माणूस आला की नेमके काय काय चांगलं काय वाईट हे लक्षात घेऊन त्याच्या कुवतीप्रमाणे त्याची कुवत वाढेल अशा पद्धतीने त्याचे गुण काय आहेत हे लक्षात घेऊन त्याला जबाबदारी द्यायची आणि अगदी दुर्जनाचा सुद्धा सज्जन करायचा. आपण उदाहरण नेहमी सांगतो, रामकृष्ण परमहंसांचा अगदी प्रामाणिक शिष्य होता, खरोखरच चांगला शिष्य होता, रामकृष्णांपुढे अगदी सरेंडर होता, पण तरीसुद्धा तिथून बाहेर पडला की तो व्यसनाच्या अधीन व्हायचा. रामकृष्णांना पण माहीत होतं, यालाही पटायचं की काय चाललंय आपलं, पण काही त्याचा तोल राहायचाच नाही आणि करू नये ते कर्म तो करायचाच. एक दिवस मात्र त्याला अगदी असं वाटतं की आपण ही गोष्ट आपण गुरुदेवाला सांगावी. मग रामकृष्ण जाऊन सांगितलं की तुम्हीच आता मला याच्यातून वाचवा, आता माझं काही नाही. रामकृष्णाने विचार केला की असं काय एका दिवसात होणार नाही, इतकी वर्षाची जी काही व्यसन लागलेलं आहे त्याचं लगेच जाणार नाही. काय सांगावं रामकृष्णाने? रामकृष्ण म्हणाले काही नाही, तू घे, तुला वाटतंय ना दारू पी, काही हरकत नाही, फक्त एक काम कर, मला प्रसाद म्हणून नैवेद्य दाखव आणि मग काम झालं. हो, कामच झालं. गुरुदेवांना याचा नैवेद्य दाखवायचा ही वाईट गोष्ट आहे तर कळतच होतं ना. अशा वाईट गोष्टीचा नैवेद्य कसा काय दाखवायचा गुरुदेवांना, आणि व्यसन सुटलं. तेव्हा कसं दुर्जनाला सज्जन करायचं, कसं वाईट माणसाला चांगल्या मार्गाला आणायचं हे या पारंपरिक क्षेत्रातल्या लोकनेत्याला बरोबर कळलं पाहिजे. आपोआप लोक त्याच्याकडे येतात. अशा पद्धतीचं समर्थ आपल्याला सांगतात. त्याचं ज्ञान, त्याची भक्ती, त्याचं चातुर्य, त्याची बुद्धिमत्ता ही सगळ्यांना अशी उत्कट असली पाहिजे, सगळ्यांना जोडून घेता आली पाहिजे. लोकांनी त्याचं सहज अनुकरण केलं पाहिजे, अशा पद्धतीने करायला पाहिजे. इतकी जर मनाची तीव्रता, मनाची उत्कटता असेल ना तर सगळी लोक अशी आपली होतात. आपोआप जनमानसामध्ये एक सन्मानाचा पद याला मिळतं, त्याला नको असलं तरी मिळतं. लोकांना त्याच्या सहवासात यावंसं वाटतं. आणि अखेरच्या ज्या 5 ओळी आहेत 25 पासूनच्या, त्याच्यात त्यांनी आपल्याला सांगितलं की हे सगळं आता काय कळलं आहे ना, तर आता अजिबात वेळ वाया दवडू नका. हे तुमच्या आमच्यासाठी आहे. हे जर कळलं असेल तर वेळ वाया न दवडता लोकांसाठी जे काही आपल्याला करता येईल ते लोकांसाठी करायला सुरुवात करा. सावधपणाने करा. आपल्या आयुष्याचा काही भरोसा नाही, किती काळ आपल्याजवळ आपल्याला माहिती नाही. त्यामुळे अजिबात आता वेळ वाया न दवडता आपल्या मिळणाऱ्या वेळेचा, आपल्या बुद्धीचा, आता ही जी कल्पकथा समर्थाने आपल्याला शिकवल्या त्या कल्पकथेचा आपण उपयोग करायचा आणि अधिकाधिक लोकांना कसं आपल्याला चांगल्या मार्गाला नेता येईल याचा प्रयत्न करायचा. जे जे अनुकूल आहे, जे जे चांगलं आहे ताबडतोब करायला घ्यायचं. भले लोकांनी बघतो 4 वेळा मी तिला सांगितलं, अगं तिथे आमच्या सोसायटीने ये, पण नाही, परत सांगायचं येऊ दे, येऊ दे, कधी सांगायचं सोडायचं नाही. अशा पद्धतीचा विचार समजा आपल्याला करायला सांगतात. आता हे सगळं विवेकाने करायची गोष्ट आहे, हे पण आहे. हा एकांतात विवेक करावा असं ते सांगितलं आहे.
सुरुवातीच्या 4 गोष्टी आपण वारंवार लक्षात ठेवल्यात आपल्याला कळेल की खरंच असं करणाऱ्याला अशक्य काहीच नाही. सहजपणानं त्याला या सगळ्या गोष्टी जमतील. थोडंसं कधी अनुमान कधी अंदाज घेऊन आपल्याला उपाय करावे लागतात. कुणाला सांगायचं, कोणत्या पद्धतीने सांगायचं, हे सगळं विचारात घ्यावं लागतं. पण जर विचारपूर्वक एखादी गोष्ट आपण केली, थोडासा अंतर्मुख होऊन काय करता येईल असं पाहिलं तर जनमानसामध्ये चांगला विचार लोकांपर्यंत पोचवणं आपल्याला सगळ्यांना शक्य आहे असं ते आपल्याला सांगतात की अगदी आत्मारामाचा साक्षात्कार होण्यापर्यंतची प्रगती आपली स्वतःची आणि इतरांची सुद्धा आपण करून घेऊ शकतो. इतकं सहजपणानं आपल्याला होईल. म्हणजे समर्थाने उदाहरण दिलं आहे की आध्यात्मिक जो नेता आहे, आपण ज्या पारमार्थिक आध्यात्मिक नेत्याचा विचार करतोय, त्याच्याजवळ कसा विवेक असायला हवा तर निरक्षीर विवेक असायला हवा. राजहंसासारखं असायला पाहिजे की बरोबर सगळ्यातलं चांगलं शोधून आपल्याला काढता आलं पाहिजे. राजहंस जसा फक्त दूध घेतो आणि पाणी मात्र तिथेच राहतो, तसं आपल्याला जमलं पाहिजे की दोष आपल्याला बाजूला करता आले पाहिजे आणि प्रत्येक माणसांमध्ये जे गुण आहेत ते आपल्याला घेता आले पाहिजे. बुद्धिवादी असणारा हा जो पारमार्थिक आहे तो हे विवेकाच्या बळावर नक्की करू शकतो. सगळ्या समस्येतून तोडगा निघू शकतो. अशा प्रकारचा विचार ते करतात. पण मात्र त्याच्यासाठी आपली स्वतःची साधना हवी. थोडं एकाग्र व्हावं, थोडं एकांतात जावं. आपोआप आपल्या बुद्धीच्या जोरावर आपण या सगळ्या गोष्टी करून घेतो. हे सगळं जेव्हा आपण वाचतो तेव्हा समर्थांनी एका म्हणजे अनेक महंतांना त्यांनी घडवलं, पण एका महंताची अगदी आठवण होतेच होते की कल्याणाला समर्थांनी कसा घडवला, तो या पद्धतीने घडवला. समर्थांचा जो कल्याण शिष्य आहे याला त्यांनी निवडला आणि निवडल्यापासून अगदी अखेरपर्यंत त्याचं जे काही कार्य आहे ते सगळं कार्य आज आत्ता आपण ज्या ज्या गोष्टींचा विचार केला ते सगळं त्यांनी त्या लहान वयातल्या कल्याणाला शिकवलं. खरा त्यांनी त्यांच्यातला जो नेता आहे तो घडवला असं आपल्याला दिसून येईल. त्यामुळे जाता जाता एक 10-15 मिनिटांमध्ये आपण कल्याणाचा थोडा विचार करू की समर्थांनी या महंताला त्याच्यामध्ये सगळे गुण अक्षरशः त्याच्यामध्ये ते गुण त्यांनी ओतले. म्हणजे आधी त्याच्याजवळ होतं, त्याची परीक्षा घेतली. आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की एका साध्या कार्यक्रमामध्ये हा सुटसुटीत मुलगा कोण आहे असं समर्थांनी पाहिलं. मग त्याला जवळ बोलावलं, बाळा तुझं नाव काय विचारलं आणि मग त्याची पाठांतराची परीक्षा, त्याला एखादा श्लोक सांगावा, त्यांनी तो लगेचच म्हणून दाखवावा, त्याचं रांगोळ्या काढणं, त्याचं पानं वाढणं, असं सगळं जे की त्यांनी पाहिलं. त्यांनी असं पाहिलं की हा पोरगा चांगला आहे, याला आपण आपल्या संप्रदायात घेतलं पाहिजे. ही निवड सुरुवातीची झाली ती त्याच्या गुणांमुळे झाली, अगदी 100% बरोबर आहे. पण त्यानंतर मात्र त्या कल्याणाला समर्थांनी कसा घडवला. समर्थांना माहिती आहे धकाधकीचा मामला अशक्ताला जमत नाही, त्याला सशक्तच माणूस पाहिजे. कुणाला काय सांगायचं हे त्याला बरोबर कळलं होतं. त्यामुळे कोणीतरी आपला रोगी, बराडी, अशक्त अशा माणसाला संप्रदायात देऊन काय करायचं. संप्रदायामध्ये मुलगा कसा पाहिजे तर असा चलाक असणारा आणि तरुण असणारा, त्याच्याकडून आपल्याला सगळ्या गोष्टी करून घ्यायचे. म्हणून बरोबर समर्थाने कल्याणाची निवड केली आणि पुढे सुद्धा शक्तीने युक्तीने कशा पद्धतीने कार्य करायचं ते लोक आपल्याकडे यावी. समर्थाने शब्द वापरला आहे श्रीमंत धावती. सगळी माणसं आपल्याकडे धावत येतात. कशामुळे आपल्याकडे काही शक्ती असेल, बुद्धी असेल, युक्ती असेल, याचा उपयोग आपण इतरांसाठी करतो अशी त्यांना खात्री असेल तेव्हा लोक आपल्या मागे धावतील, नाही तर कोण कोणाच्या मागे धावणार आहे. असा आपण विचार करून याला शारीरिकरित्या, बौद्धिकरित्या, सामाजिकरित्या, आध्यात्मिकरित्या सगळ्या बाजूने या कल्याणाला समर्थाने अक्षरशः घडवला असं आपल्याला दिसेल. त्या कल्याणासंबंधीच्या अनंत कथा आपल्या काही परिचयाच्या आहेत, काही माहितीच्या आहेत. काही गोष्टी अशा आहेत की त्या पुन्हा पुन्हा आठवणं हे पण आवश्यक असतं. या कल्याणाजवळ ना एकलव्यासारखी एकाग्रता होती. एखादं काम समर्थांनी सांगितलं की ते झालंच पाहिजे असं मुळीच एक म्हणजे निर्धार, एक विश्वास. खरं तर इतक्या लहान वयामध्ये असं समर्थांबद्दलचा एवढा आदरभाव त्याच्या मनात निर्माण होणं आणि कधी करणं. मुळातच खरं तर समर्थांनी या मुलाची नेमणूक जी केली होती ना ती लेखनिक म्हणून केली की याच्याबरोबर आपण आपल्याबरोबर त्याला ठेवायचं. आपण सांगणार आणि तो लिहिला. अक्षर फारच चांगलं होतं. आणखीन घोटून समर्थाने त्याचं चांगलं करून घेतलं होतं. फोटो कसा तयार करायचा, कागद कसा तयार करायचा, शाही कशी तयार करायची, समास कसे जोडायचे, मध्याव्रत कसं लिहायचं, सगळ्या गोष्टी समर्थाने त्या पोराला शिकवल्या होत्या. आणि त्यामुळे लेखनिक म्हणून समर्थाने या मुलाला खरं केलं होतं. पण प्रत्येक गोष्ट ते कल्याणाला शिकवत असत. जरी नुसता त्या कायम सावलीसारखा कल्याण बरोबर
त्या प्रत्येक गोष्ट समर्थांच्या आचरणातून त्याला बघायला मिळत होती, संस्कार त्याच्यावर होत होते. आणि त्यांनी समर्थांनी या मुलावर त्याचं सगळं बरोबर शोधलं होतं. किती गोष्टी समर्थांनी कल्याणाला सहज शिकवल्या. तर कुठेही मठ स्थापना झाली की त्या मठाच्या भोवती कसं असावं, अगदी सारवावं कसं, बाग कशी लावावी, कुठली फुलं कुठे लावावी, कुठली वृक्ष कुठे, म्हणजे बागेबद्दलचं एक मोठं काव्यच आहे समर्थांचं की छोटी जी झुडपासारखी जागा हे असतील ती पुढे लावावी, पण आनंदाचा प्राजक्ताचा वृक्ष ते मागे लावा. अशा सुद्धा बाग कशी लावावी या सूचना त्यांनी बारीक बारीक गोष्टी दिलेल्या आहेत. आणि असा तो नारायण म्हणजे असा तो कल्याण नारायणाने घडवला आहे असं आपल्याला दिसेल. नुसतं लिखाणच असं नाही, पदार्थ कसे वाढावेत. मी गमतीने सांगते की आता ना पुढल्या तरुण पिढीला आपल्याला मुलींना ताट कसं वाढावं शिकवावं लागतं, पण समर्थांनी काव्यात लिहून ठेवलं आहे. 2 भाज्या कराव्या तर वरती भाजी कोरडी आणि खाली ओली भाजी वाढावी. वरती ओली वाढली तर रस खालच्या भाजी ते करणार, साधी गोष्ट. पण ते सुद्धा जे सहज कळणारी गोष्ट आहे ती पण आपल्याकडे कळत नाही, ती सांगावी लागते. समर्थांसारख्याला कोणी सांगितली, कशी केली, कल्याणाला कोणी सांगितली, अशा बारीक बारीक वाटणाऱ्या सगळ्या गोष्टी समर्थांनी कल्याणाला शिकवल्या. समर्थांच्या सहवास करण्याचं भाग्य त्याला मिळालं. एकीकडे त्याची काव्य म्हणजे प्रतिभाशक्ती पण जागृत झाली. हे तर सगळं तो शिकत होताच, त्याबरोबर प्रतिभाशक्ती पण त्याची जागृत झाली. इतका प्रतिभेला त्याच्या बहर आला की 2 जण काव्यात बोलायचे. दोघांचा जो संवाद आहे तो काव्यात ओव्यांच्या भाषेत बोलायचा आहे. एक उदाहरण म्हणून सांगते. सांग बा कल्याणा तुझी स्थिती मजा आता. समर्थ त्याला विचारतात, सांग बा कल्याणा तुझी स्थिती मजा आता, कोण्या योगे कोण्या पंथे ऐक्य रघुनाथा. तुला काय वाटतं कुठल्या मार्गाने रघुनाथाशी ऐक्य होईल असं कल्याणाला समर्थ विचार. कल्याण उत्तर देत आहे, सुखरूप झालो स्वामी तुमची या पादसेवे. मला काय आता राम वगैरे काय रामाशी ऐक्य करायचं काय, तुमच्या पायाशी आलो की सुखरूप झालो आहे. कल्याण माझे झाले रंगाने सोहम भावे, माझं कल्याणच झालेलं आहे. असे संवाद दोघांचे म्हणजे 1652 ते 1660 असं कालावधी सांगतात की समर्थांचा दासबोध या कल्याणाने लिहून काढला. आणि उद्धव गोसावी, गिरीधर गोसावी अनेक मंडळी शेखरगडीमध्ये दासबोध लेखनाच्या वेळेला राहत होती त्यांच्याबरोबर. म्हणजे कल्याणाचा आणि यांचा जो असा संवाद चाललेला या अनेकांनी त्याचा आनंद घेतला असतात असं आपल्याला दिसेल. म्हणजे खरंच त्या शिवथरगडीमध्ये 5-6 वर्ष की सतत राहिले असतील असं नाही, पण जेव्हा केव्हा राहिले त्या शिवथरगडीला तर अगदी स्वर्ग असं म्हटलं जातं की पृथ्वीवरचा स्वर्ग आहे तो. आजही तिथे निसर्ग इतका आपल्याला मोहात टाकतो. त्या काळामध्ये कसा असेल याचा विचार येतो. आणि अशा निसर्गाच्या सान्निध्यामध्ये या दोघांच्या प्रतिभेला आलेला बहर आणि दासबोधाचं लिखाण एकंदर दासबोधाची आरतीसुद्धा कल्याण स्वामीजी केली, जी रोज आपण म्हटली जाते ती आरतीसुद्धा कल्याणी केली. इतकी प्रतिभा समर्थांसारखे सद्गुरू भेटले आणि कल्याणाचं कल्याण झालं असं म्हणायला. पुढे आपल्याला दासबोध लेखन ग्रंथ संपला आणि जेव्हा चाफळच्या मठात आले तेव्हा पण या दोघांच्या बद्दलची फार म्हणजे सहज असणारी गोष्ट, पण आपल्याला असे एका रात्रीत समर्थ सांगतायत आणि कल्याण घेतोय 205 श्लोक तयार. आपण कल्पनाच नाही करू शकत की काही उद्या हवाय. उद्या आपल्याला रामाच्या उत्सवाच्या साठी धान्य गोळा करायचा आहे, मठात या सगळ्या महंतांना भिक्षा फेरीला पाठवायचं आहे आणि त्यांनी सांगायचं काय, त्याच्यासाठी लागणारे मनाचे श्लोक तयार करायचे. एका बैठकीत समर्थ सांगतात आणि कल्याण नेतात. असा जो काही त्यांच्या दोघांच्या चरित्रातला प्रसंग आपल्याला ऐकायला मिळतो त्याने आपल्याला आश्चर्य वाटतं. काय कसा म्हणजे शिष्यसुद्धा कसा घडवावा. म्हणजे आधीच्या संबंध या समासामध्ये आपण लोकनेत्याची जी काही लक्षणं पाहिली ती सगळी लक्षणं समर्थांनी उदाहरण म्हणून कल्याणाच्या बाबतीत करून दाखवली आपल्याला. हे असं जे सांगतो आहे ते प्रत्यक्ष कल्याणासाठी केलं आहे. कल्याण अखंड लिहित असे. कल्याणाच्या नावावर आजही आपल्याला धुळ्याच्या वाग्देवता मंदिरात त्यांच्या हस्ताक्षरामध्ये ग्रंथ दिसतात. सगळे ग्रंथ कल्याणाने लिहिले. ज्ञानेश्वर लिहून काढला आहे, भागवत लिहून काढला आहे, गीता लिहून काढले, दीर्घसिद्ध लिहून काढला आहे, ब्रह्मसूत्र, रघुवंश, रामायण, महाभारत हस्तलिखित प्रती आजही आपल्याला तिथे कल्याणाने तयार केलेल्या पाहायला मिळतात. आता या अशा लेखनाने प्रतिभाशक्ती जागृत होते असं समर्थांचं म्हणणं आहे. त्यामुळे ते म्हणतात की लेखन शक्ती जर लिहित गेलं
तर त्या लेखनशक्तीमुळे आपली विचारशक्ती वाढते आणि बौद्धिक शक्ती स्वाभाविकच बुद्धीचीपणे वाढते म्हणतात. दासगीता या नावाची कल्याण आणि समर्थ यांच्या संवादाची दासगीता नावाची 40 श्लोक आहेत आणि प्रत्येक श्लोकात 4 ओळी आहेत, 2 ओळी समर्थांच्या, 2 ओळी कल्याणाच्या, अशी दासगीता बनून कधीतरी आपल्याला अभ्यास करायला आवडेल अशा प्रकारची ही गीता. 40 श्लोक पण 2 ओळी समर्थांच्या, लगेच त्याला कल्याणाचं जबाब अशा पद्धतीने लिहिलेलं पुस्तक आहे. म्हणजे बुद्धिमत्ता अशी ओढून टाळून भीती असते, पण ती अशी कोणीतरी सद्गुरू ओढतो आणि ती प्रफुल्लित होते. समर्थ जसा अनेक ठिकाणी हनुमंताचा सल्ला घेतात असं हे मिळतं, तसं कल्याण स्वामी समर्थांचा सल्ला घेतात असं दिसतं. काही ठिकाणी नेमकं समर्थांना काय हवं आहे आणि समर्थांनी सुद्धा काय करायला हवं आहे असं सांगण्या इतकी सुद्धा कल्याणाची हिंमत आपल्याला काही प्रसंगात दिसते. जसं गडावर समर्थ राहायला गेले आणि भांडारगृहामध्ये कोणीतरी असा नेमायचा की भांडारगृहाचं सुरक्षिततेसाठी आत्तासारखे की दारं खिडक्या कुलपं कड्या असा बंदोबस्त नव्हता, पण भांडारगृहामध्ये हे असायचं तर त्याचं संरक्षण करायला कोणतरी महंत ते ठरला जायचं. एक दिवस असं झालं की भांडारगृहामध्ये चोर आले आणि चोर आले म्हटलं समर्थांच्या कानापर्यंत बातमी गेली की भांडारगृहामध्ये चोर शिरले. कल्याणाला कळलं. कल्याण पण काय शक्ती बुद्धी जगे ठाई असा होता, ताकदही तेवढीच होती. कल्याण नुसता दंडुका घेऊन आला मात्र ते 4ही चोर पळून पण जाऊ शकले नाही आणि ते अक्षरशः त्याच्या पुढे लोकांना त्यांनी घातलं. खरं तर कल्याणाचं म्हणणं काय होतं की आत्ताच शासन यानं झालं पाहिजे, म्हणजे मग पुन्हा असं कधी होणार नाही. पण कल्याण हा समर्थांच्या तालमीत तयार झालेला आहे, त्यामुळे कल्याणाने शांतपणे विचार केला आणि समर्थांचा विचार घेऊया मग समर्थाकडे घेऊन गेले. समर्थाने त्याला सांगितलं की मठातलं जे धान्य आहे ते ना तुझं ना माझं. नेलं तर नेलं. कल्याणाला समर्थ सांगते आहे ते मठातलं धान्य नाही तुझं नाही माझं. चोरी झाली तेवढं कशाला वाईट घेऊन जाऊ नये, त्याला हवंय तरी दिलं. कल्याणाला आश्चर्य वाटलं की हे काय उत्तर आहे, आपल्याला लोकांनी मठासाठी दिलेलं आहे, रामारायाच्या प्रसादासाठी ते आपल्याला लोकांनी दिलेलं आहे आणि ते असं चोरापणी घालवायचं. त्या समर्थांच्या बोलण्यात काहीतरी नक्कीच आहे. म्हणून कल्याण पुन्हा शांतपणाला ऐकत होतो आणि मग समर्थांनी त्या चोरांचं जीवन बदलेल कसं. आता जसं मी म्हटलं की दुर्जन जरी असला तरी त्याला सज्जन करता आलं पाहिजे. त्या गोष्टीसाठी समर्थाने कल्याणाला सांगितलं की यांनाच त्या भांडारगृहावर नेमा, त्यांना रितसर काय तो पगार द्या, त्यांच्या पोटाची व्यवस्था करा, म्हणजे चोरी करणार नाही. आणि कल्याणाला ही गोष्ट कशी पटवली, कल्याणाने कसं केलं. उत्तम गुण अभ्यासता येतील, चांगल्या चांगल्या गोष्टी अशा अभ्यास करून मिळतात, अवगुण सोडिता जातील, वाईट गोष्टी असतात त्या सोडल्या तर जातात असं समर्थ स्पष्टपणे सांगतात. कुविद्या सांडून जाते शहाणे विद्या. शहाण्या गोष्टी आपल्याला येतात, वाईट गोष्टी असतात त्या सोडता येतात. त्याच्यासाठी जी ही अशा गोष्टी कराव्या लागतात, करून घ्याव्या लागतात, त्याच्यासाठी समर्थाने आपल्याला हे केलं. पुढे 1674 रामनवमीच्या उत्सवामध्ये आणखीन एक घटना घडली, त्याचा उल्लेख करते आणि थांबूया. द्वादशीला म्हणजे रामनवमीचा उत्सव झाला आणि मग द्वादशीला पारणं, त्या काळामध्ये उत्सव झाला की पारणं काय, त्या पाळण्यासाठी 1000 ब्राह्मण भोजन घालावं. त्या काळामधल्या पद्धतीप्रमाणे ब्राह्मणांना बोलावणी गेलेली होती आणि त्या परिसरातल्या सगळ्या गावातल्या ब्राह्मण मंडळींना, दाम्पत्यांना त्यावेळी बोलावलं. परंतु त्या ब्राह्मण मंडळींमध्ये चर्चा झाली. चर्चा काय तर समर्थ सगळ्या जातीतल्या लोकांना आपलंसं करतात, त्यांच्या मठामध्ये सगळ्यांना समभाव आहे, सगळ्या जाती धर्मातली मंडळी त्यांच्याकडे येतात, त्यामुळे तिथे काय बरोबर नाही तर आपण काही जायचं. त्या ब्राह्मणांकडनं निरोप आले की आम्ही जे तुमच्या त्या पाळण्या देण्याला काही येणार. समर्थाने तिथे तुला काय समर्थाने जेव्हा कळलं त्याला की या सगळ्या पंचक्रोशीतल्या ब्राह्मणांनी यायचं नाही असा निर्णय घेतलाय, तरी ताबडतोब भोवरवाडी म्हणून गाव होतं, तिथे सगळे अस्पृश्य लोक होते की समाजापासून त्यांनी लांबच त्यांना ठेवलेलं होतं. त्या सगळ्या 500-700 अस्पृश्य लोकांना बोलावलं आणि सगळ्यांना निरोप पाठवला आणि संध्याकाळी सगळ्यांनी पाळण्याला यायचं म्हटलं. सगळ्यांनी रामरायाच्या प्रसादासाठी यायचं आहे आणि कधी सावरकरांनी नंतर रत्नागिरीचं मंदिर हे केलं. समर्थाने त्याच काळात या अस्पृश्य लोकांनाच राम मंदिरात घेतलं आणि त्या सगळ्या लोकांना राम म्हणून उपरलं दिलं, धोतर दिलं, सीता म्हणून तिला साडी सोयी दिली आणि सगळ्या अस्पृश्य लोकांना ब्राह्मणांची तोंड बंद करून टाकलेलं काही.
अशा प्रकाराने त्यांना धडा हे कर. आता ही बातमी बाळासारखी पसरली, ब्राह्मणांपर्यंत पण ही बातमी पोचली. समर्थांचा असा एवढा मोठा विरोध आपण केला, पण यांच्यावर त्याचा काहीच परिणाम झाला नाही. गावकरी सुद्धा हादरले, पण भडकले सुद्धा की असं करतात म्हणजे काय. आणि म्हणून कल्याणाने समर्थांनी विचारलं की आता ते असे रागावले तर पुढे काय करायचं. समर्थ म्हणाले, ब्राह्मण बुद्धीपासून चेविले, त्यांनी आपली बुद्धी भ्रष्ट केली आहे, आचारापासून भ्रष्ट झालेले आहे. त्यामुळे ही सगळी ब्राह्मण यांना धडा शिकवायचा असेल तर असंच करायला हवं. आज ना उद्या या गोष्टी त्यांना कळतील. ते म्हणे पिढा मजाला पण कमी करत नाही, तर ते आपल्याकडे नाही म्हणून त्याचं दुःख कशाला करायचं. समर्थांची ओवी आहे, किती विचार करावा लागतो. या सगळ्या निसर्गाच्या सानिध्यात आपण पाहिलं तर त्या निसर्गातल्या बुद्धी नसणाऱ्या छोट्या छोट्या कीटकांना सुद्धा आपलं काय बरोबर आहे काय चूक आहे ते कळतं. साधी ओवी आहे, प्रणाली पाऊल उचले, जीवसृष्टी विवेके चाले आणि पुरुष होऊन भ्रमणे त्याचे काय म्हणावे, आम्ही माणसं आहोत ना आणि तरी काय मी चुकीचं वागतोय. असं त्या लोकांना ते समजावलं आणि म्हणाले काही काळजी करायचं कारण नाही, आपण प्रत्येकाने आपल्याला स्वतःला तपासलं पाहिजे. आणि मग हळूहळू त्या ब्राह्मणांचा पण सगळा जो काही विरोध होता तो मावळला आणि सगळी मंडळी समर्थांच्या ह्याच्यात यायला लागली. आता काय होतं की हे सगळं समर्थांनी सांगितलेलं पुढे संप्रदायातल्या लोकांनी पण नीटपणे त्याचा अभ्यास करून विचार करून त्याबद्दल कृती केली पाहिजे. आजही आम्हाला असं दिसतं की संप्रदायातली लोक, संन्यासी मंडळी जी आहे त्यांची पंगत वेगळी आहे, बाकीच्यांची पंगत वेगळी आहे, असं आजही आपल्याला दिसतं. तिथे अशी जरा काळजी होते की समर्थांनी काय केलं आणि आता आम्ही 400 वर्ष होऊन गेल्यावर पण काय करतोय. तिथे आता थोडंसं मनाला वाईट वाटतं, पण पुन्हा असं विचार येतो की समर्थ भेटायत ना, वाईट गोष्टी जातील, चांगल्या गोष्टी येतील, आपण सतत करत राहिलो हे आपलं काम आहे. कल्याण उत्तम कीर्तन करत असेल, स्वतः तो उत्तम कीर्तन करत असेल, पण समर्थांच्या सानिध्यात राहून समर्थांच्या सगळ्या गोष्टी त्याच्या एवढ्या मुखोद्गत झालेल्या होत्या की समर्था निरूपणासाठी समजा एखादी ओवी घ्यायचे आणि एखादा चरण म्हणायचे की पुढला चरण कल्याण लगेच म्हणायचा. इतकी त्याला सवय झालेली होती. नित्य नव्या नव्या गोष्टी समर्थ सांगायचे आणि तशा तशा गोष्टी या कल्याणाच्या इतक्या पाठ व्हायच्या लगेच आणि तो सगळं करायचा. एकदा समर्थांनी कीर्तनामध्ये थोडा विरोध केला आणि त्याला असं म्हटलं, कल्याणाला उद्देशून असं म्हटलं, सगळ्या लोकांना असं ज्याला कळायचं त्याला बरोबर कळलं. कल्याणाकडे बघून ते म्हणाले, आम्ही रांधले ते सर्व सेवोनी अवशिष्ट देतो मज काढून. म्हणजे मीच सगळं रांधायचं, मीच याला द्यायचं आणि त्यातलं त्या घेणार आणि उरलेलं तो मला देणार. म्हणजे यांनी एखाद्या निरूपणा श्लोक घेतला, श्लोकाची सुरुवात केली की पुढला चरण तो सांगायचा ना, तर म्हणजे शिकला कुठून माझ्याकडून. म्हणून गमतीनं त्यांनी म्हटलं, आम्ही रांधले ते सर्व सेवूनी अवशिष्ट देतो मज काढून. हा कल्याण साहित्य कोलंट पाणी कीर्तनी रंग माजविला आणि माझ्या वरचढ कीर्तन करतोय, शिकतोय माझ्याकडूनच. आता या बोलण्याचा जो अर्थ आहे त्याचा अर्थ कल्याणा समजला. हसला तो आणि मग त्यांनी लिहिलं, पुन्हा न स्मरती कीर्तनात ते स्मरण येतो कल्याण. की मला खरंच जे स्मरण होत नाही, पटकन आठवत नाही, ते बरोबर मला आठवण कल्याण करून देतो. इतकी कल्याणाचं मोठेपण समर्थांनी अगदी सगळ्यांच्यात मान्य करून टाकलं. कल्याण स्वामी एकदा कीर्तनाला उभे राहिले आणि समर्थांनी त्यांना आज्ञा केली की शिवाजी महाराज कीर्तनाला आज ऐकायला येणार आहेत. तर महाराज कीर्तनाला ऐकायला येणार आहेत आणि कल्याण कीर्तन करणार आहेत. त्यामुळे कल्याणाला त्यांनी विषय सांगितला की महाराजांना योग्य त्याच्यातून काहीतरी मिळेल अशा प्रकारचं वर्णन कर. आणि कल्याणाने तत्कालीन सामाजिक परिस्थिती आणि एकूण राज्यकर्त्यांचा चाललेला धुळाकूळ असाच विषय घेतला आणि याच्यावर भर देऊन कल्याणाने कीर्तन केलं. अवाक झाले, अखंड सावधान रे, प्रयोग केला मान रे, प्रसन्न हा तुफान रे, नकोशी व्यवधान रे. महाराजांना उद्देशून सगळं दिलं आहे. मनी धरुनी धारला, करी बरी विचारला, प्रयत्न मूळ काढला, अतर्क्य तो विचारला, कसं राजाने राहिलं पाहिजे, कसं आजूबाजूला चाललंय, असं कीर्तनातून कल्याणाने महाराजांना सांगितलं. महाराज अवाक झाले. जी गोष्ट राजापर्यंत पोचायला हवी ती अशी कीर्तनाच्या माध्यमातून कल्याणाने केलं. आणि पुढे म्हटलं, म्हणे उदास दास हा बरे पहा बरे पहा. आम्हाला असा उदास येऊ द्या का, वरील प्रयत्न जितू का तयास लाभ जितू का. प्रयत्न कर, यश तुझंच आहे. आम्हाला असं उदास बघायचं नाही आहे, आम्हाला आमचा राजा मिळाला पाहिजे. अशा प्रकारचं निरूपणाला अभाव घेऊन कल्याणाने फार सुंदर पद्धतीनं महाराजांपुढे कीर्तन केलं.
अशा अनेक गोष्टी कल्याणाच्या बाबतीत आपल्याला सांगता येतील. परंतु जो बुद्धी निरूपण ज्याला म्हणतो, बुद्धीने जे काही आपल्याला मिळवायचं आहे ते समर्थांनी कल्याणाचं साक्षात उदाहरण घेऊन करून दाखवल्याचं आपल्याला दिसतं. आता पहिल्या 30 ओव्यांमध्ये की कल्याणाचा उल्लेख नाही आहे, संबंध समासामध्ये कल्याणाचा उल्लेख नाही आहे, पण बुद्धिवाद म्हणजे काय, हा बुद्धिवाद साधताना समर्थांनी जे काही मुद्दे दिले ते प्रत्यक्ष कृतीत त्यांनी आणून दाखवले आणि कल्याण घडवलं. अशा प्रकारचं काम समाजामध्ये जेव्हा होईल तेव्हा खऱ्या अर्थानं समाजाचं नेतृत्व करणारा समाज नेता आपल्याला मिळेल. किंवा आता थोडं उलटं बोलूया, ज्याला समाज नेता व्हायचं असेल त्यांनी या सगळ्या गोष्टी केल्या पाहिजे, म्हणजे खऱ्या अर्थानं लोक तुमच्या मागे येतील. नाहीतर तुम्ही तुमच्या पदासाठी सगळं करणार असेल तर लोक तुमच्या मागे येणार. मला पद नको आहे पण मला देशाचा विचार करायचा आहे, मला राष्ट्राचा विचार करायचा आहे, असा विचार करणारी मंडळी पुढे यायला हवी. हा खरा समर्थांचा या बुद्धिवाद निरूपणामागचा हेतू आहे. स्मरण संतत स्फुरणकार्यामाकडू परीयमुलकीर्तनन्मनिसुरम्यकर्णी पडू स्वदेशहितरक्षाविरक्षिकथानावडू तुझा समयामुची करुणितेशकारी पडू. जय